नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. जय शिवराय, जय जिजाऊ. आपल्या मराठ्यांचा संघर्ष योद्धा आदरणीय संघर्ष मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे सर्व जनतेसाठी रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या लेकराबाळाची पर्वा न करता ह्या जनतेसाठी रात्रंदिवस झटत आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे जाऊन सर्व 6 कोटी मराठा समाजा बांधवांना घेऊन आरक्षणाची लढाई जिंकलेली आहे. आणि मुंबई आझाद मैदानावर सन्माननीय शिंदे समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी जरांगे पाटील यांना शब्द दिला आणि त्या शब्दाची पूर्तता त्यांनी केली. हैदराबाद गॅजेटचा GR त्यांनी दिला आणि आम्हा मराठा बांधवांना पाटलाच्या नेतृत्वाखाली OBCतून आरक्षण भेटलं आहे असं जाहीर झालं. परंतु गेले 2 महिने उलटून गेलेले आहे. ज्या बांधवांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आरक्षण भेटलंच, सगळ्यांना मराठ्यांना सगळ्यांनाच भेटलं. पण ज्या बांधवांच्या नोंदी सापडून मी हे ज्या मराठा बांधवाच्या कुंभी नोंदी सापडल्या त्या बांधवांना हे सरकारी अधिकारी सर्टिफिकेट देत नाही, व्हॅलिडिटी देत नाही, टाळाटाळ करत आहे. आज या उद्या या, जेणेकरून आमच्या मराठा बांधवाची खूप आरक्षणापासून वंचित राहिलेले आहे. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाही सर्टिफिकेट द्यायला हे अधिकारी तयार होत नाही. देऊ म्हणतात पण आज देतात उद्या देतात. पाटलांनी आता अंतरवाली सराटीतून 2 दिवसापूर्वी सांगितलं की माझी सरकारला विनंती आहे, म्हणाले की सर्व आमच्या मराठा बांधवाच्या ज्या ज्या भागात कुंभी नोंदी सापडल्या आहे त्यांना लवकरात लवकर सर्टिफिकेट द्या, जेणेकरून आमच्या मराठा बांधवांना फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट पाटलांनी सांगितली की ज्या बांधवाच्या ज्या भागात आणखीन नोंदी शोधायला सुरुवात झाली नाही अशा भागात सर्वांनी नोंदी शोधा, असाही पाटलांनी आदेश दिलेला. अधिकारी सर्वच महाराष्ट्रातील सर्वच विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं की लवकरात लवकर आमच्या मराठा बांधवाच्या आरक्षणाच्या कुंभी नोंदी लवकरात लवकर सापडून आम्हा मराठा बांधवांना न्याय द्या. आणि त्याच्यातून आमच्या खूप मोठे अधिकारी, पोलीस, वकील, कलेक्टर होणार आहे. आत्ता सुरुवात झालेली आहे ह्यावेळी पाटील असे बोलले आणि सर्वांना मराठा बांधवांना सूचना केल्या